दिल्लीतून महत्त्वाची बातमी आहे। ठाकरेंच्या खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेकडे ओढा आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। खासदार संजय पाटलांची शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थिती पाहायला मिळाली, तर तिकडे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या 3 खासदारांनी उपस्थिती लावली। काल रात्री आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठी 3 खासदार उपस्थित होते। खासदार संजय जाधव, त्याचबरोबर नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे हे या स्नेहभोजनाला उपस्थित होते। तर ठाकरेंचे माजी आमदार राजन साळवी आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत। तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यांनी आज खासदारांची देखील ते भेट घेणार आहेत। परवा दिल्लीतल्या शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात ठाकरेंचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील देखील उपस्थित होते। हेच संजय दिना पाटील श्रीकांत शिंदेंनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला देखील उपस्थित होते, अशी प्राथमिक माहिती आहे। नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव आणि भाऊसाहेब वागचौरे हे ठाकरेंचे 3 खासदार शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला उपस्थित होते। ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाल्यानं आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये आपल्या सर्व खासदारांची भेट घेणार आहेत। राजधानी दिल्लीत या घडामोडी सुरू असताना आज ठाण्यामध्ये राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे। त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे। ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन, ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील आम्ही बोलत नाही डाग अच्छे आहेत, भाजप बोलतं डाग अच्छे, पण घ्यायचं असेल घ्या। हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे, पण जनतेचे प्रश्न कोणी बोलत नाहीत। सर, त्या भेटीवरून टीका झाली, त्याच भेटीमध्ये ठाकरे गटाचे खासदार होते दिना पाटील, त्या सुद्धा बैठकीला होते, मात्र त्यांच्यावर टीका झाली। काल जो अंत कार्यक्रम झाला शिंदे साहेबांचा टीका झाला। मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत। मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे ओबीटीच्या खासदारांनी, तर त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे। परंतु मी मगाशी जसं सांगितलं की आमच्या सगळ्यांची प्रायोरिटी ही आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये शिवसेना धनुष्यबाणाची वाढली पाहिजे। आता भारतीय जनता पार्टीचे ज्या अर्थी 133, 135 आणि अपक्ष म्हणून 140-42 निवडून आले, त्या अर्थी शिंदे गटाचं महत्त्व कमी झालेलं आहे। भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो करणारा पक्ष आहे। आता यांचं महत्त्वच राहिलं, मग महत्त्व वाढवण्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या खासदार येणार, आमदार येणार, या घोषणा पहिल्या दिवशीपासून ते घोषणा करतात। आता 4 महिने झाले, काय झालं? पहिल्या दिवशीपासून निवडून आले त्या दिवशीपासून म्हणतात शिवसेनेचे 20 पैकी 10 येणार। कुठे आले लोक? निवडून आलेले आहेत। आता असं कोणी इकडे केलं तर लोक तोंड काळं नाही करणार का त्यांचं?